मंडळी, FDA च्या तपासणीत एखादा खाद्यपदार्थ नियमांच्या विरोधात आढळला तर पुढे काय नेमका आपल्याला हा प्रश्न अनेक ग्राहकांना पडत असतो। अन्न व औषध प्रशासनाकडून एखाद्या खाद्यपदार्थाची तपासणी करताना गरजेनुसार त्याचा नमुना घेतला जाऊ शकतो आणि तो अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो। आता समजा या तपासणीत संबंधित खाद्यपदार्थ गुणवत्ता किंवा अन्न सुरक्षा नियमांनुसार योग्य नसल्याचं आढळलं तर त्यानंतर संबंधित प्रकरणाच्या स्वरूपानुसार नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते। यामध्ये संबंधित विक्रेता किंवा अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासकीय कारवाई होऊ शकते किंवा काही प्रकरणांमध्ये उत्पादनाचा साठा रोखणे आणि संबंधित उत्पादनाबाबत पुढील प्रक्रिया करणे किंवा कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते। आणि जर प्रकरण गंभीर स्वरूपात असेल तर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई किंवा न्यायालयीन प्रक्रिया देखील होऊ शकते। म्हणजेच एखादा पदार्थ नियमबाह्य आढळला म्हणजे प्रत्येक प्रकरणात एकच कारवाई होते असं नाही। उल्लंघन नेमकं काय आहे, याची तीव्रता किती आहे आणि अधिकृत तपासणीत काय निष्कर्ष झालं हे यावरून पुढील कारवाई अवलंबून असते। म्हणून ग्राहक म्हणून आपणही जागरूक राहणं महत्त्वाचं आहे आणि खाद्यपदार्थ घेताना पॅकेजिंग, लेबल, तारीख आणि इतर आवश्यक माहिती तपासा। काही संशयास्पद वाटल्यास संबंधित प्रशासनाकडे माहिती द्या, कारण अन्नाची सुरक्षितता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर जागरूक ग्राहकांची साथ मिळाली तर अन्न सुरक्षा आणखी मजबूत होते। मंडळी, नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करून जा आणि तुम्हाला असे व्हिडिओज आणखीन हवे असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्की करून जा। जय महाराष्ट्र मंडळी, चला तर मग।